ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदित्रयी जननी देवाची मावळवीत विश्वाभासो नवलोदयला चंडांसु अद्वयाब्जिनी विकासो वंदू आता विनो वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारी लिमिया शरदिंदो समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठनिलये सरस्वती नमस्तुते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। शरीराची होय माती कोणी न येती संगाती सारी अवघी कामी खोटी अंती जाणे मसनवटी। प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ नरहरी महाराज यांचा 5 कडव्याचा उत्कृष्ट असा अभंग आहे। या अभंगामध्ये जनाला उपदेश करतात की बाबा ज्या शरीरामध्ये आता आपलं वास्तव्य आहे, ज्या शरीरामध्ये आपलं वास्तव्य आहे शेवट त्याची माती होणार आहे आणि ते काय कोणीही आपल्याबरोबर येणार नाही पहिल्या कडव्यात म्हटलेलं आहे। आपण जे काही कामं करतो ते कामं सगळे आसार असून खोटे आहे, पण मात्र एक गोष्ट खरी आहे, मसनवाट्यात जाणं हे खरं आहे, अंती जाणे मसनवटी। दुसऱ्या कडव्यात म्हटलेलं आहे गोत घर हे सर्वच्या सर्व एक दिवस टाकून द्यावा लागणार आहे। हे सगळं टाकून द्यावं लागणार आहे किंवा सगळं सोडावं लागणार आहे आणि शेवट आपल्याला मात्र गावाच्या बाहेर जावं लागणार आहे। तिसऱ्या कडव्यात म्हटलेलं आहे पुढं महाराज म्हणतात स्वजन ज्याला सगळे आपले समजलेले आहे आणि गणगोत जे काय आपण समजलेला आहे यांचा त्या ठिकाणी काहीही उपाय चालत नाही, हे काहीही करू शकत नाही। चौथ्या कडव्यात म्हटलेलं आहे शेवट शेवट महाराज म्हणतात तुम्हाला हात जोडतो, तुमच्या पाया पडतो की हे सर्व स्वप्नाप्रमाणे आहे आणि आसार आहे, एवढी गोष्ट लक्षात ठेवा। शेवटच्या कडव्यात आईशी स्वप्नवत सार नरहरी जोडी तसे कर। का हात जोडायला लागलेले आहे? हात जोडून त्यांनी आपल्याला सांगितलेले की या शरीराची माती होणार आहे, शरीराची होय माती कोणी न येती संगाती। असा अभंगाचा सरळ आणि सोपा अर्थ आपल्या पुढे ठेवलेला आहे। अभंगावर काही बोलण्यापूर्वी क्षेत्र रंगोपंथ टाकळी या ठिकाणी आज आणि उद्याचा जो काही कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं निमित्त सगळ्याला माहिती आहे, तरी पण उल्लेख करणं गरजेचं आहे। आज तिरवी आहे आणि उद्या गोड जेवण ज्यांचं आहे असे कैलासवासी सखारामजी माने यांचा हा कार्यक्रम आहे। आता यांच्याबद्दल आणि आमच्याबद्दल जर बोलायचं झालं तर
सखाराम महाराजाचं आत्याच्या घरी राहत होते आणि आम्ही मामाच्या घरी राहत होते. ते कोणाच्या घरी? आत्याजवळ असायचे, आम्ही मामाजवळ असायचे आणि घराचं अंतर काहीच नाही, ह्या मोटरसायकल एवढंच. मग लहानपणापासून, म्हणजे आता लहानपणाचं सांगता येत नाही, अशा लहानपणात म्हणजे लक्षात आलं, असे खेळायचे आम्ही सगळेच बरोबर. तसं अच्युत महाराज वगैरे आम्ही सर्वच होतो. खेळणं, खाणं, उठणं, बसणं, झोपणं सर्व काही मात्र आम्ही बरोबर केलेलं आहे बघा. आणि ते मात्र आम्हाला सोडून गेले. विठाला विठाला परमार्थाबाबतीतही जरी म्हणायचं झालं तरी लहानपणापासून शिक्षण नाही, शालेय शिक्षणही नाही आणि चाली वगैरे भजन कोणी शिकवलेलंही नाही. पण लहानपणापासून मात्र भजन करायचं होतं. भजन चांगल्यापैकी स्वरही होता आणि भजनही चांगल्या पद्धतीनं करत होते. भजनाची आवडही होती. असे भजनप्रेमी असणारे सखारामजी, आज त्यांचा 13वीचा कार्यक्रम आहे. तसं तर सकाळचं कीर्तन होतं, पण येणं होत नसल्यामुळं आज येण्याचा योग आला. आज 13वीचा कार्यक्रम आहे. 13वी म्हणजे पहिल्यापासून तर 13वीपर्यंत. ज्या दिवशी माणसाचा अंत झाला, काय झाला? ज्या दिवशी माणसाचा अंत होत असतो तेव्हापासून तर 13 दिवसापर्यंत एक चांगल्या पद्धतीनं विधी असतो बघा. आणि तो जर विधी केला तरच पुढचं त्यांचं मात्र व्यवस्थापन होत असतं, हे आपल्याला माहीत नसतं. कारण 10 दिवसामध्ये जे काही पिंडदान केल्या जातं बरं का, तर त्याला श्राद्ध देखील म्हटलेलं आहे. आणि त्या 10 दिवसामध्ये ते प्रेत योनीला असतं मनुष्य. 10 दिवसामध्ये त्या प्रेत योनीमध्ये असतं. आणि पुढं मग 11व्या दिवशी ज्या वेळेला आपण तो विधी करत असतो, 11, 12 आणि 13, ह्या 13 दिवसापर्यंत त्याला हे सर्व काही पूर्ण शरीर मिळत असतं. आणि पूर्ण शरीर मिळाल्याच्या नंतर त्याला तहान भूक लागत असते. विठाला विठाला हे शास्त्र काय खोटं नाही. त्या गरुड पुराणामध्ये देखील सांगितलेलं आहे. आता शास्त्राला जर खोटं समजणारा असेल तर तो किती खोटा असेल याची कल्पना करा. जो शास्त्राला मानत नाही, शास्त्राला जुमानत नाही, त्याच्यासारखा जगामध्ये पापी मात्र कोणी नाही. आणि मग 13 दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर त्याला सर्व काही शरीर प्राप्त होत असतं. आणि तेव्हापासून त्याचा यमपुरीचा प्रवास चालू होतो 1 वर्षापर्यंत. आता कितीतरी 247 काहीतरी योजन रोज चालवावं लागतं. आणि 1 वर्षामध्ये फक्त 16च थांबण्याची ठिकाणं आहेत. आणि तिथं त्या दिवशी आपण महिन्याला जे काय पिंडदान केलं जातं का, ते मात्र मग तिथं त्याला त्या ठिकाणी राहण्याकरता आणि खाण्याकरता आपण जे जे दिल्या जातं ते त्याला मिळत असतं. आता काहीचे लोकांची कल्पना असन किंवा आपण तर मृत्यू लोकांमध्ये केलेलं असतं. आणि त्यांचा प्रवास तर आपण पाहिलं तर यमपुरीचा असतो. आणि मग हे कसं त्यांना तिथं पोहोचत असतं त्याच्याकरता एक उदाहरण आहे. जसा आता आपला मुलगा अमेरिकेला आहे, त्याला जर पैशाची गरज पडली
तर आपण इथून मोबाईलवरून मोबाईलला पाठवू शकतो की नाही? मोबाईलवरून का नाही? काय म्हणते ते तुम्हाला माहिती? टोमपे का टोमपे आहे कोणला? आता आम्ही एवढे शिकलेले नाही, काय करता? आमचं आशातच गेलो बघा. शाळेच्या नावानं जायचं आणि इकडेच खेळत बसायचं. तर मोबाईलवरून मोबाईलवर पैसा जातो की नाही? आता भारताचं आणि अमेरिकेचं अंतर पाहिलं तर 24 तास लागतात विमानानं. मग आता हे पैसे तिथं जातात कसे? मग आता हे जर खरं आहे तर मग शास्त्र खोटं आहे का? विठाला विठाला म्हणून एक ध्यानात ठेवा, हे जे आपण या ठिकाणी जो विधी केला जातो जो त्यांना प्राप्त होतो. पुन्हा दुसरी गोष्ट सांगायची का, जे जे आपण दान दिल्या जातं ते ते त्यांना तिथं मिळतं, असं त्या गरुड पुराणामध्ये सांगितलेलं. इथं आपण जे जे दिल्या जातं ते ते त्यांना तिथं मिळत असतं. समजा आपण आथरायला दिलं, आथरायला मिळतं. पांघरायला दिलं, पांघरायला मिळतं. पाणी दिलं, पाणी मिळतं. अन्नदान केलं, अन्न मिळतं. मिळतच हा. म्हणून त्यांच्या प्रीत्यर्थ माणसाने अवश्य अशा पद्धतीचं आपल्या हैसतीप्रमाणे दान धर्म केलाच पाहिजे. विठाला विठाला सगळ्यांनी जरा टाळी वाजली तर बरं होईल. भजन करायचं. विठाला विठाला याच्यातलं यत्किंचितही खोटं नाही. जेव्हा यमपुरीचा प्रवास चालू होत असतो त्यावेळेला जर एखादं अधर्मी असल, पापी असल, अत्याचारी असल, भ्रष्टाचारी असल, आता पुढं एक शब्द आहे पण ते काय वापरत नाही, असा जर असल तर यम मात्र त्याला ते नौकर त्याला आठवण करून देतात आणि हानीत मारीत मात्र त्याला घेऊन जातात. आता ते प्रमाण आपल्याला पाठ. मारिती झोडीती तोडीती निष्ठूर यमाचे किंकर बहुसाल. नाही त्या यमाशी करुणा बाहेर काढिता कुडी प्राणा. ओढाळ सापडे जैसा धान्य चोर यातना धरी जेतो. अशी त्या यमपुरीला जात असताना माणसाची स्थिती होत असते. त्या यमपुरीला गेल्याच्या नंतर तिथं मग जर धार्मिक असेल तर तिथून त्याची सुटका होऊन तो स्वर्गाला जातो. आणि जर अत्याचारी वगैरे काय असेल तर त्या यमपुरीमध्ये जे काही नरकाचे प्रकार सांगितलेले आहेत त्या नरकामध्ये मात्र त्याला पचत पडावं लागतं. आणि हे सगळं झाल्याच्यानं जेव्हा केव्हा एखाद्या वेळेला माणसाला मनुष्य देह मिळतो, मग त्या मनुष्य देह मिळाल्याच्या नंतर मागचंच जर केलं तर पुढचंच मिळत असतं. विठाला विठाला नरहरी महाराजांचं म्हणणं आहे की आता आपल्याला न मिळणारा हा मनुष्य देह मिळालेला आहे. आणि या मनुष्य देहामध्ये जर आपण वाईट कर्म जर केलं तर देह राहणार नाही पण कर्म आपल्याला सोडणार नाही. येतं का ध्यानात? देह राहणार नाही पण कर्म आपल्याला सोडणार नाही. आणि सगळं भोग देऊनही पुन्हा कर्म शिल्लक राहतं हे आपल्याला माहिती नाही. या जन्मामध्ये प्रत्येकानं ध्यानात ठेवा, या जन्मामध्ये आपण जे जे कर्म केल्या जाईल ते ते कर्म आपल्याला सोडणारच. आपल्याला सोडणार नाही. कोणाला जर सोडलं नाही
तर आपल्याला काय सोडणार आहे? कर्मगती तारे नाहत रे, कर्मगती तारे नाहत रे, कर्मगती तारे नाहत रे, कर्मगती तारे नाहत रे, सीता हरण मरण दशरथ को, सीता हरण मरण दशरथ को, राम फिरे फिरे बन बन राम फिरे, कर्मगती तारे नाहत रे, कर्मगती तारे नाहत रे, कर्मगती तारे नाहत रे, कर्मगती तारे नाहत रे. या वाक्यातला एवढाच अर्थ आहे की कर्मगती हाट म्हणजे बाजार, हे सोडतच नाही आणि जन्म मरण चुकत नाही. म्हणून माणसानं जरा जास्त, आता वाक्य नाही वापरत मला, जरा जमिनीवर चाललं पाहिजे. काय हवेत नाही चाललं पाहिजे. विठाला विठाला जमिनीहून चाललं पाहिजे. कारण जमिनीहून चालणारा तो सरळ पुढं निघून जात असतो. सरळ पुढं निघून जातो म्हणजे स्वर्ग म्हणा वैकुंठापर्यंत सरळ निघून जात असतो. आणि हवेत चालणारा मनुष्य हवेतच राहतो म्हणजे पुन्हा जन्म मरण भोगत राहतो. सावधान साधू संत आपल्याला ठिकठिकाणी करतात. माणसानं सावधान राहिलं पाहिजे. साधू संतानं सांगितलेलं आहे, सावध होऊन भजनी लागा, देव करा कैवारी. अहम वागा सोहम वागा प्रेम नगरावारी, अहम वागा सोहम वागा प्रेम नगरावारी, सावध वागा सोहम वागा प्रेम नगरावारी, सावध भोवली भजनी लागा, देव करा कैवारी. वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, भजनी लागा, देव करा कैवारी. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. महाराजांना आपल्याला वेळोवेळेला ठिकठिकाणी सावधान केलेलं आहे. पण माणसं सावधान म्हणलं तरी असावध राहतात. रात्रंदिवस गो की तू तुम्ही सावध आसा, रात्रंदिवस तुम्ही सावध आसा, तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा, तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा. उजेड पडताना गळा पडेल फासा, उजेड पडताना
असाच आहे, हे माणसानं वेळीच जर सावध झालं तर पुढची खेप संपल्या जाईल. सावधान झालं पाहिजे माणसं. आता त्या रोडवर काही बोर्ड असतात, सावधान काय वळण रस्ता आहे, सावधान वळण रस्ता आला, माणसं जास्त स्पीड वाढीत येत. कमी स्पीड करायची तर स्पीड वाढल्या जाते. विठाला विठाला. आता जास्त जर स्पीड वाढली तर गाडी काय होती, पलटी होते. मग आता जसं सरकार देखील आपल्याला सावधान करतं, तसं संत ग्रंथ देखील आपल्याला सावधान करतात. पण आपण सावधान म्हणलं की आपण मात्र असावध राहतो. काय सावधान करायला लागलेले आहेत महाराज? ज्या शरीरामध्ये आपण काय पाप पुण्य करणार आहे, आपल्याकडून होणार आहे आणि आपण करणार पण आहे. होणार म्हणायचं हे नकळत, होणार जे असतं ते नकळत असतं आणि करणार ते मात्र कळत असतं. विठाला विठाला. म्हणून आपल्याला जे काही कर्म करायचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत किंवा जन्मल्यापासून मरेपर्यंत जे काही आपल्याला कर्म करायचं असेल ते कर्म चांगल्या पद्धतीनं करा, म्हणजे पुढं चांगली गती मिळत असते. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी, असं महाराजांना सांगितलेलं आहे. आणि थोडं जर कर्म चुकलं त्याचं फल मात्र फार मोठं दांडगं असतं. काय थोडं जरी आपल्याकडून कर्म चुकलेलं असतं त्याचं फळ मात्र फार मोठं दांडगं असतं. साधं तुम्हाला जर उदाहरण द्यायचं झालं, लग्नपत्रिकेमध्ये एखाद्या भावकीचं जर नाव लिहायचं राहिलं आणि छापून पत्रिका सगळीकडे गेल्या, फक्त एक नावच आहे. ते नाव ज्याचं दिलेलं नसतं तो जन्मभर जन्मात मात्र त्या माणसाला त्रास देत असतो. चुकलं किती? चूक अगदी थोडी झालेली आहे पण ती जन्मभरही पुरत असते बघा. म्हणून आपल्याकडून जे काही चुकीचे कर्म होत असतं त्या चुकीच्या कर्माचा अनंत जन्म भोगूनही ते कर्म मात्र जशाला तसं शिल्लक राहत असतं. चुकले वर्म केला अवघाची अधर्म, केला अवघाची अधर्म, केला अवघाची अधर्म. म्हणे चुकले वर्म केला अवघाची अधर्म, केला अवघाची अधर्म, केला अवघाची अधर्म. म्हणे चुकले वर्म थोडं वर्म चुकलं तर सगळा काय मात्र अधर्म होता. थोडं वर्म चुकल्या वर्म फेरा पडे. आता वर्म बद्दल तुम्हाला माहित आहे, सद्गुरू वैद्य बाबा सांगायचे पकवाज लावण्याचं वर्म. काही म्हणजे पकवाज लावता लावता पकवाज फुटतो पण पकवाज लागत नाही वर्म. आणि काही मात्र शान हानते, लावता येत नाही पण हानाहानी करते. नाही दुसऱ्याचं नाही, आपलं तसंच होतं. विठाला विठाला. समोरच्या भजण्याला कळत नव्हतं आणि मला लावता येत नव्हतं, पण शायनिंग हाणायची, खालून हाणायचं, वरून हाणायचं. नाही खरंच बरं का, आपलं खरं सांग. आता मला एरवी म्हणतात पकवाज किती मध्ये लावायचं, म्हणलं किती मध्ये लावा. म्हणलं असं कसं काय म्हणायला. म्हणलं
आपल्या सगळंच जमत का, कारण स्वरच कळत नाही तर सांगायचंच काय. वर्म सद्गुरू वैद्य बाबा सांगायचे फक्त पक्वा 4 ठिकाणीच लावायचं, कारण 16 घरं आहेत, 3 घरं सोडून पकवास लावायचं, पुन्हा पकवास चटक्या ताबडतोब लागल्याचा. आणि हे जर वर्म कळालं नाही, रात्रभरही पकवास लावीत बसला ना लागतच नाही, कारण थोडं वर्म असतं पण रात्रभर बेजार व्हावं लागतं. त्या कारहळ्याला जुनी काय, मला काय द्यायचं नाव माहिती नाही, काय दादा, हां नाना भाऊ, नाना साहेब, नाना भाऊ, हां. तर समाज असा तिकडं जरी बसलेले असले आणि पकवासाचा थोडा जरी स्वर कमी झाला तिथून डांगा टाकीत येत होते. हा हा मोहन महाराज आहेत ना. वर्माबद्दल एका सूनबाईला सांगितलं पापड घेऊन भाजीत बस. तिनं पापड घेतले, चुलीवर ठेवले आणि भाजीच्या पातेल्यात जाऊन बसली. सून कुठं आहे, सून कुठं आहे, सून कुठं आहे, कुठं आहे तू? म्हणले मी भाजीच्या पातेल्यात बसले. का म्हणतो? म्हणले तुम्हीच बसा म्हणलात. चुकली या वर्म. महाराजांना प्रमाण दिलं विलास महाराजानं. थोडं जर वर्म चुकलं तर माणसाकडून जन्मभर अधर्म होत असतो, हे ध्यानात ठेवा. म्हणून सावधगिरीनं माणसानं पाऊल टाकला पाहिजे. विठाला विठाला. हे एवढं सांगण्याचं कारण एकच आहे, जो आपल्याला देह मिळाला, ज्या देहामध्ये आपलं वास्तव्य आहे, तो देह आपल्याला सोडत चाललेला आहे, सोडत चाललेला आहे. ध्यानात ठेवा. आपण सोडायला तयार नाही, पण तो आपल्याजवळ राहिला तर तयार नाही. आपण सोडायला तयार नाही, आपण सोडायला तयार आहेत का? पण ते आपल्याजवळ राहिला का? त्याचे मात्र गती चालू आहे, काळाची गती आहे. काळाची गती किती आहे हे सांगता येत नाही. रावणानं काळाला थांबवण्याचा प्रयत्न केला. काळ म्हणला रावणा माझ्या नादी लागू नको, काळ. पण ते म्हणला मी रावण आहे. तेवढं त्यांनी काळाला थांबवलं महाराज. पण आपला काळ आपल्याकरता थांबत नाही. एक दिवस काळ मात्र झडप घालणार आणि आपल्याला घेऊन जाणार. म्हणून सांगण्याचा तात्पर्य अर्थ झालेला आहे, ज्या देहामध्ये आपलं वास्तव्य आहे त्या देहाचं काय होणार हे नरहरी महाराजांना पहिल्या शरीराची होय माती, माती शरीराची होय माती, 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 शरीराची होय माती. कोणी नयती सांगाती, कोणी नयती सांगाती, सारी अवधी कामे खोटी, सारी अवधी कामे खोटी. कोणी नयती सांगाती, कोणी नयती सांगाती, सारी अवधी कामे खोटी, सारी अवधी कामे खोटी. शरीराची होय माती, कोणी न येती सांगाती. नरहरी महाराज पहिल्या कडव्यामध्ये 2 गोष्टी आपल्यासमोर सांगायला लागलेल्या आहे. पहिली गोष्ट सांगितलेलं आहे, जे शरीर आहे त्याची माती होणार आहे. आणि दुसरी गोष्ट महाराजांना सांगितली की आपल्याबरोबर कोणी येणार नाही.
ह्या दोन गोष्टी सांगितलेल्या आहे. आता पहिल्या गोष्टीचा जर आपण विचार केला, या शरीराची माती होणार का याची कल्पना आहे का आपल्याला? कारण मातीतूनच शरीराची उत्पत्ती झालेली आहे. हे जे शरीर दिसायलेत ना, हे इथं बसलेले. आणि पुन्हा एक वाक्य सांगितले, प्रत्येक वस्तू मातीतून जन्मलेली व प्रत्येक वस्तू मातीतून जन्मलेली आहे. उदाहरणाकरता म्हणून जर सांगायचं झालं, आपण ज्या चटायावर बसलेले, ज्या चटाया खाली बसलेल्या त्याला चटायच म्हणतात का? काय म्हणतात? हा, चटाईच्या ना. मातीतूनच चटाईचा जन्म झाला आणि शेवट चटई ही मातीतच विलीन होणार. आता तुम्हाला एक साधं उदाहरण दिलं असं. आता हे एवढा मोठा वड आहे, हे तर समोर पण वड मोठा होता, आता काय ठेवला नाही वाटत. हे तर पुढं जातानाच आहे का वड? आहे का? पण लहान असेल का हो? का पहिल्या एवढाच? हा, आहे का? पुन्हा इथं वड आहे, हा, दोन वड आहेत. पण आता ह्या वडाची उत्पत्ती कुठून झाली? हा, कुठून झालेली आहे? मातीतून झालेली आहे. आणि शेवट याचा 1000-2000 वर्षांनी याचं मातीतच विलीन होणार. काहीला आयुष्य जास्त आहे, काहीला आयुष्य कमी आहे. जसं माणसाला आयुष्य आहे तसं या जडाला देखील आयुष्य आहे. ज्वारी म्हणा, गहू म्हणा, यांना काय 3-3.5 महिन्याचं आयुष्य आहे. बरोबर आहे का? ज्वारीला किती आयुष्य आहे? 5 महिने. बरं, 5 महिने असं काही नाही. 5 महिन्याचं आयुष्य आहे. 5 महिने पूर्ण झाले की त्यांना मात्र ते नाही काढलं तरी जाग्यावर पडणार. प्रत्येकाला आयुष्य हे ध्यानात ठेवा. या शरीराला 100 वर्ष आयुष्य आहे. शतगणिले ते अर्धरात्र काय. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाशी उरले ते पाहेगा. महाराज म्हणता या शरीराला 100 वर्षाचं आयुष्य म्हणजे गणना आहे. काही तर एका वर्षात जाता 4, 5, 10, 12 वर्षात, 16 वर्षात. ज्याला जसं आयुष्य मिळालं त्या आयुष्यापर्यंत राहतं आणि शेवट त्याची काय होत असते तर माती होत असते. का माती होते? कारण त्याची मातीतूनच उत्पत्ती झाली आहे. तशी तर या शरीर हे पंचभूतापासून उत्पन्न झालेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ह्या पंचभूतापासून या देहाची उत्पत्ती झाली. एक जणानं विचारलं, महाराज तुम्ही पंचभूतापासून देहाची उत्पत्ती झाली म्हणता, पण या देहामध्ये आम्हाला 5 भूतं दिसत नाही, मग ह्याची पंचभूतापासून उत्पत्ती झाली कशावरून? महाराज म्हणतात एक ध्यानात ठेव, शरीरामध्ये जेवढा अवकाश आहे, पोकळी आहे, तो आकाशाचा भाग आहे. श्वासोश्वास जो चालत असतो तो वायूचा भाग आहे. अंग गरम लागतं, गार लागलं की मिटलं. अंग गरम लागत म्हणून शरीरात अग्नीचा भाग आहे. आणि शरीरामध्ये रक्त आहे म्हणजे पाण्याचा भाग आहे. आणि शेवट पृथ्वी, हाडं, मांस हे मातीचा भाग आहे. कारण तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा शरीरातून पूर्ण श्वास निघून जातो
त्यावेळेला 4 भूताची तत्व निघून जात असतात. आकाशाची 4 तत्व काम, क्रोध, शोक, मोह, भय निघून जातात. पुन्हा प्राण, अपान, समान, उदान, व्यान निघून जातात. पुन्हा क्षुधा, तृषा, आळस, निद्रा हे निघून जातात. पुन्हा पाण्याची 5 तत्व निघून जातात, शुक्र, शोणित आदी करून. आणि खाली राहतात फक्त मातीची तत्व. मातीची तत्व कोणती माहिती आहे का? अस्थि, मांस, त्वचा, नाडी आणि रोम. अस्थि म्हणजे हाडं, अस्थि म्हणजे हाडं. मांस, आता मांस तर माहीतच आहे ना. मांस, त्वचा, कातडं, नाडी, रक्तवाहिन्या आणि केस. जर समजा याला कोल्ह्या कुत्र्यानं खाल्लं तर विष्ठा होऊन माती होते. कोल्ह्या कुत्र्याने खाल्लं तर विष्ठा होऊन माती होते, पुरलं तर माती होते, जाळलं तर माती होते. आता जाळल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी माणसं म्हणतात की नाही, चला राख सावडायला. आणि ती राख पुन्हा कशामध्ये विलीन होते? मातीमध्ये होतात. हे आपल्याला नरहरी महाराजांना समजून दिलेलं आहे की बाबा ज्या शरीरामध्ये आज आपलं वास्तव्य आहे त्या शरीरामध्ये शरीराची एक दिवस माती होणार आहे. आणि माती झाल्याच्या नंतर आपल्या बरोबर कोणी येणार नाही. गेले का? आता ज्यांची आज 13वी आहे त्यांच्याबरोबर घरातलं एखादं तरी कोणी केलं का? नाही, कायच नाही. काय सांगा, करदुडा पण नाही जाऊ देत. अलंकार तर नाहीच नाही. रडून रडून अलंकार काढून घेतात, रडण्याचं निमित्त करतात. भूषणे ही घेती काढून ये, हा बांधुन्या देती यमाच्या हातामध्ये देतात. आणि भूषणे ही घेती काढून या. अहो भूषणं काढून घेते याच्यात नवल नाही. त्याच्या जो करदुडा असतो तो करदुडा देखील बरोबर जाऊ देत नाही का? खोटे. जर करदुडा जात नाही बरोबर तर घरातलं दारातलं कोणी बरोबर जातं का? कोणी न येती सांगात शरीराची होय माती, कोणी न येती सांगाती. ज्यांच्या करता आपण जीवनभर राब राब करतो. काय लक्षात आलं का? ज्यांच्या करता आपण जीवनभर राब राब करतो, लांडी लबाडी करतो, बेईमानी करतो, कपट करतो, लोकाला धोके देऊन आपण पैसे कमवतो, त्याच्यातलं कोणीतरी बरोबर येतं? लोकाला धोके देऊन पैसे कमवले जातात. तुम्हीच नाही, आम्ही पण. विठाला विठाला आम्ही जरा लय लांबून आलोत. कशाला जास्त आणि घरूनच निघालेलं असतं. एवढं बेईमानी करून, कपटे करून शेवट काय? ज्यांच्या करता आपण कपट केल्या जातं, बेईमानी केल्या जातं, याचा परिणाम तुम्हाला माहीत नाही. हे शरीर पडल्याच्या नंतर आहे. आणि आपण जन्मभर काय केलेलं असतं? जेव्हा आपला यमपुरीचा प्रवास चालू होतो तेव्हा आपण जे जे केलेलं असतं त्याची आठवण होऊन मात्र रडत बसावं लागत असतं. रडत बसावं लागतं त्याला. अरे मी असं लहानपणी असं केलं, मोठ्यापणी असं केलं. ह्या सगळ्या आठवणी होत असतात. आणि नाही तर आपल्याला आठवण नाही झाली तर यमाचे नौकर आठवण करून
तिंबून काढतात. आता कसा मार देतात, काय देतात, संस्थेमध्ये सांगितलं जातं. सद्गुरू नथुसिंग बाबा सांगायचे, त्याला असा मार द्याला, त्याचं असं झालं. पुढून आपण करा, कारण आपल्या वाट्याला जे काही कर्म आलेलं आहे ते कर्म मात्र व्यवस्थित करा आणि आपण आपलं हित पण करा. विठाला विठाला. आपण आपलं कर्म व्यवस्थित करा आणि आपलं हित पण करून घ्या. आपुले तो हित करून या घेई सदा वाचे गाई रामनाम. का? कारण एकतर शरीराची माती होणार आहे आणि आपल्याबरोबर कोणीही येणार नाही. आणि ज्यांच्या करता आपण मात्र काम करतो ते काम कसे आहेत महाराजांना दुसऱ्याकडे सांगितलं. सारी अवघे कामे खोटी अंती जाणे मसनवटी. माझा काम एक प्रकारचे नसतात, अनेक प्रकारचे कामं असतात. शेतीचे कामं असतात, व्यापार करणं हा तरी एक कामच आहे, नोकरी करणं हे तरी एक प्रकारचं काम. शेतीतही अनेक प्रकारचे कामं असतात. लावणी करणं हे कामच आहेत ना. मिरच्याचं रोप लावणं, कांद्याचं रोप लावणं, ज्वारी आदी करून हे सर्व कामच आहे. त्याचप्रमाणे व्यापाराचे अनेक प्रकारचे व्यापार असतात किंवा अनेक प्रकारच्या नोकऱ्या असतात. हे सर्व जे साधू संतांना सांगितलेलं आहे हे कामं खोटे आहेत. खोटं का म्हटलं? कारण आपण याला खरं समजून आपण करू नये याचा अर्थ असा नाही, पण खरं समजून करू नये. महाराज म्हणतात सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवाच. आपण जे कामं करायला लागलेलं हे सगळं खोटं समजायचं आणि खोटं आहेच ना. मग खोट्याला खोटं समजणं काय अवघड आहे? पण आपण खोट्याला खरं समजल्यामुळं आपण मात्र अधिक त्याच्यामध्ये मरमर करतो बघा. आणि पुन्हा दुसरी गोष्ट सांगायची का, ज्या शरीरानं धनाकरता राब केलेला आहे, शेवटच्या क्षणाला
जे मिळवलेलं धन आहे ते शरीराकरताच खर्च करून मोकळा होतो. काही वाक्य कळालं की नाही कोणाला? हा, कळालं ना? या शरीराने आपण जे काही अत्याचार आदी करून हे करून जे धन कमवलेलं असतं ते धन शेवट शरीराला दुरुस्त करण्यामध्ये सगळं खलास होऊन जातं. मग जसं मिळवलं तसं ते जात असतं. जसं घोडं आणलं तसं घोडं ते जात असतं बघा. हा, आणल्या भावातच. आणल्या भावात म्हणजे माहीत असेल तुम्हाला, एक जणानं चोरून घोडं आणलं आणि लांब नेऊन मात्र विकायचं ठरलं. लांब म्हणजे या राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये. आता तिथंही त्या एक जण भेटला, ते म्हणला घोड्याची काय किंमत आहे? म्हणला अशी अशी आहे. म्हणजे पण एकदा हाणून बघू दे. काय मग आता त्याला वाटलं हाणून येईल, गेला तर पुन्हा आलाच नाही. मग सगळ्यांना विचारलं केवढ्याला घोडं दिलं? म्हणलं जेवढ्याला आणलं तेवढ्याला दिलं. म्हणजे चोरून आणलं, चोरून चोरानं नेलं. विठाला विठाला. आणि एरवी आपलं तसंच आहे ना हो. आपण एक कोणाच्या स्वाधीन करतो? अहो, जेवढं जन्मभर आपण जे कमवलेलं असतं ते कोणाच्या स्वाधीन करतो? महाराजाचं प्रमाणच आहे ना वाटतं. हा, काय प्रमाण? बुवा, म्हणजे चोराच्या हातातच शेवट देऊन आपण मोकळे होतो की नाही? म्हणून साधू संतांना सांगितलं, काम करा पण खरं समजून करू नका. का काम खरे नाही, खोटे आहे. का सारी अवघी कामे खोटी, अंती जाणे मसनवटी. मसनवटी म्हणजे मसन वाटा. विठाला विठाला. आता मसन वाटा कशाला म्हणायचं? जिथं माणसं जाळल्या जातात त्याला काय म्हणायचं? साधी व्याख्या दी. जिथं माणसं जाळल्या जातात त्याला मसन वाटा असं म्हटलेलं आहे. मग आता आपला मुक्काम पोस्ट, आज आपण 4-5 कोटीच्या बंगल्यात आहेत. महाराज 5 कोटीचा बंगला आहे. आणि याच्याकरता काय काय करावं लागलं कशाला सांगतो बाबा? काय काय करावं लागलं ते तुलाच माहिती. आज आपण 5 कोटीच्या बंगल्यामध्ये जरी असलो तर एक दिवस आपला मुक्काम कुठं? मसन वाट्यामध्ये. समोरच्याच्या खात्रीनं हे सगळं बनवलं. हे काय सगळ्यात तुमच्या खात्रीनं आम्हाला माहीत होतं की तुम्ही आता मात्र जे दिलेलं आहे ते व्यर्थ घालणार नाही. कारण आतापर्यंत हे मनुष्य जन्म मिळण्याच्या पूर्वी
कितीतरी जन्मामध्ये दुःख भोगत आलेले, कितीतरी दुःख, कितीतरी म्हणजे किती योनीमध्ये किती जन्मामध्ये दुःख भोगत आलेले आहेत. आणि आम्हाला असं वाटलं की आता मात्र तुम्ही सुधारतान, आणि म्हणून या उद्देशानं हा तुम्हाला एवढा सुंदर देह बनवून दिलेला आहे. आणि बनवून देऊन पुन्हा तुम्ही मात्र जे करायचं तेच केलेलं आहे. पण महाराज म्हणतात, आज समजा आमचं जरी नाही ऐकलं तरी एक दिवस आपला मुक्काम हे मसनवाट्यामध्ये राहणार आहे, हे ध्यानात ठेवा. आता जाऊ द्या, आता हे वाक्य तुम्हाला पटणार नाही. आता ज्यांच्या 13वीच्या निमित्तानं कार्यक्रम आहे त्यांचा मुक्काम कुठं? कुठं मुक्काम? आता हे तर ताजं उदाहरण आहे ना. हे काय समजा महिन्या 2 महिन्याचं नाही, किंवा एखाद्या ग्रंथातलं नाही, किंवा एखाद्या पुराणातलं नाही, वेदातलं नाही. हे प्रत्यक्ष आहे. त्यांचा मुक्काम कुठं? आणि आपला पण हे आपलं विसरलं नाही पाहिजे ना. तरी दुसरा येईल हे जरी नाही कालं, हे जरी नाही कालं, तरी दुसरा येईल हे जरी नाही कालं. सरती शेवटी बा काल बांधून येईल, सरती शेवटी बा, सरती शेवटी बा काल बांधून येईल, सरती शेवटी बा. एका जनाभनी आमची काय बा जाईल, एका जनाभनी एका जनाभनी आमची काय बा जाईल, एका जनाभनी आमची काय बा जाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोली बोल तू देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोली बोल तू देखा पिंगळा महाद्वारी. तुम्ही डुगडुलाई का डबल फिरवी का, तुम्ही डुगडुलाई का पिंगळा महाद्वारी, बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. यातला सारांश एकच आहे, जर तुम्ही आमचं ऐकलं नाही तर शेवटी यम येईल आणि आपल्याला घेऊन जाईल. म्हणजे थोडक्यामध्ये आपला मुक्काम पोस्ट, एक जणाला विचारलं आपलं मुक्काम पोस्ट कुठं, म्हणला फिरती वाडी. आपला मुक्काम फिरतीवाडी. आज रंगोपंत टाकळी, उद्या अंगलगाव, परवा कुठं. नसलं तरी सांगायचं काय. तसा आपला शेवटचा मुक्काम मसनवाट्यामध्ये आहे. हे मात्र माणसानं विसरता कामा नये. महाराज म्हणतात, सारी अवघे कामे खोटी, अंती जाणे मसनवटी. आणि मग पुढच्या कड्यामध्ये महाराज
घरे ताकोनी गोचा घरे ताकोनी सावळी गोचा घरे ताकोनी शेवटी गावाचे बाहेरी शेवटी गावाचे बाहेरी आवगे